नमन असो त्या भगवंताला, नमन असो त्या शांतिदूताला, नमन असो त्या सम्यक संबुद्धाला, नमन असो त्या महामानवाला, नमन असो त्या विश्वरत्नाला, नमन असो त्या बाबासाहेबांना, नमन असो त्या माता यशोधरेला, नमन असो त्या माता रमाईला, नमन असो सर्व महामानवांना, नमन असो त्या सर्व राष्ट्रमातांना, नमन असो त्या राष्ट्रसंतांना. अखिल विश्वाला मानवतेचा, शांततेचा, विश्वकल्याणाचा मध्यमार्ग दाखवणारे या विश्वाचे जगद्वंदनीय जगद्गुरू, महाकारुणिक, सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक, विश्वभूषण, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व राष्ट्र महामानवांना विनम्र अभिवादन करून, या महामानवांना जीवनभर साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता रमाई आणि अन्य सर्व राष्ट्रमातांना सुद्धा विनम्र अभिवादन. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे, अशी तुम्हा आम्हा सर्वांची, तमाम भारतीय बौद्धांची एकमेव मात्र धम्मसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेचे द्वितीय अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्य जनक सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्यासुद्धा विचारांना, त्यांच्या पवित्र स्मृतीस, विचारांना विनम्र अभिवादन. धम्मसंस्थेच्या विद्यमान प्रमुख आणि राष्ट्रीय संरक्षक, तमाम भारतीय बौद्धांच्या धम्मनेत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सूनबाई, आदर्श राजमाता, आदर्श धम्मधारिणी, महाउपासिका मीराताई आंबेडकर, धम्मसंस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, बहुजनांचे हृदय सम्राट, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब, धम्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचेही राष्ट्रीय अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, तसेच संपूर्ण आंबेडकर परिवार त्यांच्या त्यागाला, विचारांना त्रिवार वंदन, त्यांना सविनय जय भीम करतो. आज आपण सर्वजण सालाबादप्रमाणे वर्षावासाचे प्रवचन आयोजन करत असतो. ह्या वर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपण विविध विषयांवरती एकाच वेळेस भारतीय बौद्ध महासभाच्या माध्यमातून हे धम्मप्रवचन मालिका या वर्षावासाच्या कालावधीमध्ये लावत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे वर्षावासातलं जे पुष्प आहे, 20वं पुष्प आहे, ते आजच्या बरोबर, खरं म्हणजे ते उद्या रविवारचं होतं, परंतु ते 14 ऑक्टोबर आजचा शनिवारचा दिवस आणि तारखेच्या बाबतीमध्ये थोडा ऐतिहासिक पण आहे, तारीख ऐतिहासिक पण आहे. त्या तारखेला, त्या दिवसामुळं, अशोका विजयादशमी या दिवसामुळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून अशोका विजयादशमी या दिवसाला पहिलं प्राधान्य, त्या दिवसामुळं तारखेलाही महत्त्व झालं म्हणून त्या तारखेलाही आपण या ठिकाणी मानतो.
आणि बरोबर आजचा हा जो कालावधी आहे हा कालावधी धम्मचक्र प्रवर्तन काल आहे. साधारणतः येणाऱ्या 24 ऑक्टोबरपर्यंत, हा 24 ऑक्टोबर म्हणजे अशोका विजयादशमीचा तो दिवस होणार आहे. आजचे 14 ऑक्टोबरपासून तर येणाऱ्या 24 ऑक्टोबरपर्यंत हा धम्मचक्र प्रवर्तन काल या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आजच्या या प्रसंगी बौद्ध धम्म आणि मानवता हा विषय भारतीय बौद्ध महासभा शाखा आपले नालंदा बुद्धविहार, सम्राट अशोकनगर, कल्याण पश्चिम, उंबर्डे या शाखेच्या माध्यमातून हा धम्मप्रवचनाचा एक विषय थोडासा आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये थोडासा या ठिकाणी मी सादर करणार आहे. विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता. थोडं त्याला टायटल वेगळ्या पद्धतीने कीर्तन मानवाचे, म्हणजे कीर्तन मानवतेचे या टायटलवरती या ठिकाणी हे विषय होणार आहेत. विषय मूळचा आहे बौद्ध धम्म आणि मानवता. आता बौद्ध धर्मामध्ये मानवता कशी सांगितलेली आहे की जी मानवता आज इतर धर्मामध्ये सुद्धा आदर्श घेऊन सर्वत्र पाळली जात आहे. म्हणून आजच्या विषयामध्ये आपण भगवान बुद्धांनी सांगितलेले बौद्ध धर्मातली मानवता, की जी मानवता या देशामधील सर्वच प्रकारचे भगवान बुद्धांच्या नंतर जे जे महापुरुष महामानव होऊन गेले, जे जे राष्ट्रमाता होऊन गेल्या, जे राष्ट्रसंत होऊन गेले, त्याही नंतर निर्माण झालेले सर्व जे मानवामध्ये चांगल्या प्रकारचा संदेश पोचवत आहे, मानवतेचा संदेश, ते सर्व इतरही धर्मातील धम्मप्रचारक मग ते त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये अभंग, कीर्तन, श्लोक, दोहे, अखंड, ओव्या याच्या माध्यमातून विविध पद्धतीने ते मानवताचा प्रचार प्रसार करत आहे. आणि त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेली मानवता, ती बौद्ध धर्मामध्ये मानवता कशा कशा पद्धतीत आहे, की जे आज मानवतेचा दृष्टिकोन आपण सर्वांनी इथे प्रत्यक्ष पाळल्यामुळं तो कशा पद्धतीने पूर्ण होत आहे या विषयावरती आजचं मार्गदर्शन इथे संपन्न होत आहे. इथे उपस्थित असणारे आपले सम्राट अशोकनगर शाखा कल्याण पश्चिम उंबर्डेचे शाखेचे सन्माननीय अध्यक्ष, पत्रकार आणि बौद्धाचार्य आदरणीय राजू काऊतकर गुरुजी, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, या ठिकाणी उपस्थित असणारे विविध मान्यवर, या विभागातून आलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, एवढंच काय तर ह्या फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन जॉईन झालेले विविध स्तरामधील असणारे विविध मान्यवर, त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अगदी वरिष्ठ शाखेपासून तर विभागीय शाखेपर्यंत जे जे मान्यवर पदाधिकारी जॉईन झालेले आहेत, समाजातील सुद्धा इतर मान्यवर जॉईन झालेले आहेत, त्याचप्रमाणे महामानव विचार प्रसारक समूह या फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या किंवा यूट्यूबच्या ग्रुपच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक मंडळी, चाहता वर्ग, मान्यवर या ठिकाणी जॉईन झालेले असा सर्वांना मी प्रथमतः मानाचा नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान बोलून आपल्याला या ठिकाणी वंदन करत आहे. प्रथम आपण लक्षात घ्या की बौद्ध धर्मामध्ये मानवता कशा पद्धतीची आहे. मानवता म्हणजे नेमकं काय? विविध पद्धतीच्या व्याख्या आपण सांगू शकतो की जो व्यक्ती एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, ज्याच्यामध्ये दुःखाला दूर करून, दुःखावर सांत्वन करून जो दुःखामध्ये सहभागी होतो,
त्याचप्रमाणे जो एकमेकांना सहकार्य करतो, सहकार्याच्या भावनेतून तो वागत असतो, त्याचा एकंदर दृष्टिकोन जो असतो तो बहुजन हिताय बहुजन सुखाय या पद्धतीचा असतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, सर्वांना सुखाचा मार्ग मिळो, अशा प्रकारे त्याचे मंगल मैत्रीची भावना असेल. ज्याच्या वागण्या बोलण्यामध्ये इतरांच्या प्रती चांगले अशा प्रकारचे, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दामध्ये बोलतो, जसं आपण म्हणतो ना, एखाद्यामध्ये माणुसकी आहे, हिंदीमध्ये त्याला इन्सानियत म्हणतात, मानवता म्हणतात. उच्चतम असा शब्द मानवता. म्हणजे जो मानवता म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थानं जो माणूस आहे ना, माणसाला पहिल्यांदा माणूस बनायला सांगितलेला आहे. ज्यावेळेस माणूस प्रथमतः माणूस बनतो तेव्हा तोच खऱ्या अर्थाचा मानव बनतो. म्हणजे माणूस या प्रक्रियेमधून, मनुष्य किंवा माणूस या प्रक्रियेमधून तो काय होतो, मानव बनत असतो. आणि त्यासाठी मानवालाच, जो मानव आहे त्या मानवामध्ये मानवता असते, मानवतेचा दृष्टिकोन असतो, करुणेची भावना असते, मैत्री भावना असते. त्याच्याचमुळे इतरांच्या प्रती आपुलकीची, जिव्हाळ्याची, प्रेमाची भावना तयार होत असते. आणि असा असणारा व्यक्ती आहेत ना, तो व्यक्तीच मानवतेचा आदर्श ठरू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मानवता ही फार श्रेष्ठ आहे. एका कवीनं म्हटलेलं आहे, प्रेम मन का दीप जलाए, घर घर में उजियारा हो, मानवता है धर्म हमारा, मानवता है नारा हो, मानवता है धर्म हमारा, मानवता है नारा हो, आपस में हो भाईचारा, ये संदेश हमारा हो, दया भाव है धर्म हमारा, मानवता है नारा हो, फैले विद्या का उजियारा, शिक्षित देश हमारा हो, ज्ञान का दीप जले इस जग में, मानवता का नारा है. म्हणजे मानवता ही सर्वत्र लोक सांगत असतात, मानवता हे सर्वत्र सांगत असतात. मानवता म्हणजे नेमकं काय आहे? मानवाच्या हितासुखाचा मार्ग घेऊन जो इतरांना चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा मार्ग सांगतो, ज्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता ह्या भावनेनं असतो, ज्याच्यामध्ये भाईचारा म्हणजे बंधुत्वाची भावना असते. आणि तोच म्हणतो की मानवता हाच खरा धर्म आहे, दुसरा धर्म नाही. लोक वेगवेगळ्या प्रकारचे धर्म सांगतात, आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करतात, परंतु सगळ्या धर्मामध्ये एकच तत्व आहे, ते तत्व म्हणजे मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि म्हणून या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, मानवता कशाला म्हटलेलं आहे? कारण आता आपण बघूया की भगवान बुद्धांनी जी मानवता सांगितलेली आहे ती कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये सांगितलेली, कुठे कुठे आहे. संपूर्ण धम्माचा अभ्यास केल्याच्या नंतर धम्माचे विविध अंग जे आहेत, हे अंग, धम्माचे विविध भाग, हे सर्वचे सर्व उपदेश हे भगवान बुद्धाने मानवतेचा दृष्टिकोन ठेवूनच तो केलेला आहे. सगळ्यात अगोदर ह्या मानवाला सुखी जीवन दिलं पाहिजे. ह्या मानवाचं जीवन सुखी संपन्न करण्यासाठी त्यांना सत्याचा मार्ग शोधून दिला पाहिजे. यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून 6 वर्ष
चिंतन मनन करून त्यांनी या मानवाच्या जीवनाचं रहस्य शोधून काढलं आणि या मानवाला सुखी जीवन कसं जगावं हे सर्व काही दिलं. हे सगळं विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये त्यांचा वैचारिक दृष्टिकोन, त्यांची जी विचार करण्याची पातळी होती, हे सर्व काही त्यांचा जो मार्ग होता हा भगवान बुद्धांनी मानवाला सुखे करण्याचा म्हणजेच मानवतेचाच मार्ग होता. त्यासाठीच भगवान बुद्धांनी सगळ्यात अगोदर या विश्वातल्या मानवाला काय दिलेलं आहे? 5 प्रकारच्या नीतिमत्तेचा मार्ग दिलेला आहे, म्हणजे पंचशिलाचा मार्ग दिलेला आहे. आणि या मग पंचशिलाच्या मार्गामध्ये भगवान बुद्धांनी काय दिलेलं आहे? मानवतेचा संदेश दिलेला आहे. मानवा तू कसा बन, मानवा तू कसा बन. आता पहिल्यांदा सगळ्यात अगोदर मानवासाठी काय? 5 प्रकारच्या नीतिमत्ता, म्हणजे मानवा तू कधीही हिंसा करू नकोस. जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या याच उद्देशाने तू काय कर? तुझं जीवन जग आणि तू स्वतःही जग, इतरांना सुद्धा जगू दे. कुठल्याही प्रकारचे निरपराध किंवा निरर्थक अशा पद्धतीने प्राण्यांची कोणत्याही प्रकारे हिंसा करू नकोस. काया वाचा मनाने तू हिंसा करू नकोस. म्हणजे या निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवान बुद्धाने मानवता तयार केलेला आहे. मानवतेचाच उद्देश ठेवून मानवाला संदेश दिलेला आहे की मानवा तू कोणत्याही प्रकारची हिंसा करू नकोस. म्हणजेच ही पहिली मानवता पंचशिलामधून सांगितलेली आहे. तू कोणत्याही प्रकारची न दिलेलं जे दुसऱ्यांचं आहे, जे त्याने दिलेलं नाही, असं तू स्वीकारू नकोस. उलट दुसऱ्यांच्या धनसंपत्तीचं तू रक्षण कर. एवढंच काय की तू कोणत्याही प्रकारे चोरी करू नको. हे आम्हाला इथे मानवता सांगितलेलं आहे. जर आपण चोरी केली तर त्याचे अनेक प्रकारचे अनर्थ होऊ शकतात, शिक्षा होऊ शकते. म्हणून या निसर्गामध्ये असणाऱ्या संपूर्ण विश्वातल्या मानवाने कोणत्याही प्रकारची चोरी करू नये की जेणेकरून त्या चोरी केल्यामुळं त्याच्या जीवनाला धोका प्राप्त होऊ शकतो किंवा त्याचे जीवन हे अगदी शिक्षेच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतं. कधी ते जीवन संपुष्टात पण येऊ शकतं. आणि म्हणून कोणत्याही प्रकारची कायदेशीर शिक्षासुद्धा होऊ नये याची काळजीसुद्धा भगवान बुद्धांनी मानवाला घ्यायला सांगितलेले. म्हणून मानवा तू कधीही चोरी करू नकोस. म्हणजे दुसऱ्यांच्या प्रतीसुद्धा मानवता ठेव. यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की जर तुला मानवाप्रती हे जर करायचं असेल, हे सर्व काय मानवता ठेवायचं असेल, तर तू काय कर? सगळे संदेश त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तिसऱ्या संदेशामध्ये तिसऱ्या प्रकारची मानवता भगवान बुद्धाने तिसऱ्या शिलामध्ये सांगितलेले आहे. तेच तिसरं शील फार महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये पाली भाषेमध्ये ते शील आहे. सर्वजण म्हणत असतात तसं पहिलं शील पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समाधी आपण बोलतो. त्यात नीतिमत्ता आहे. हिंसा न करण्याची मानवता आहे, अहिंसेची मानवता आहे. चोरी करू नका दुसऱ्या शिलामध्ये आहे. अदेन्ना दाना वेरमणी सिक्कापदं समाधी असं आपण म्हणतोय. तिसऱ्या शिलामधून मानवता सांगितलेलं आहे कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समाधी. कोणत्याही प्रकारची तुम्ही कामवासना ठेवू नका. म्हणजेच परस्त्री असू द्या किंवा परपुरुष असू द्या, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा मानवतेचा दृष्टिकोन असला पाहिजे. परस्त्री जर वयाने मोठी असेल तर तिला माता समान माना. परस्त्री जर वयाने समान असेल तर तिला भगिनी समान माना. आणि परस्त्री जर लहान वयाने असेल तर कन्ये समान माना.
हिला म्हणतात काय? मानवता. आणि यासाठी मानवतेचा उद्देश ठेवून तिसऱ्या शिलाचं सुद्धा आपण पालन करायला सांगितलेलं आहे. कारण जर प्रत्येकामध्ये हाच तिसऱ्या शिलाचा आदर्श म्हणजे मानवता जर असेल तर आज जगामध्ये होणारे अन्याय अत्याचार, अगदी बलात्कार, स्त्रीवरती अन्याय अत्याचार होतो, पुरुषांवरती होतो, असली भावना निर्माण होणार नाही. आणि सर्वजण स्त्रीला माता भगिनी कन्येच्याच भावनेनं वागतील किंवा पुरुषाला सुद्धा परपुरुषाला सुद्धा पिता बंधू आणि पुत्र या भावनेनंच वागतील. म्हणजे खऱ्या अर्थाचे प्रत्येक मानवामध्ये हे या प्रकारची मानवता निर्माण होईल. आणि म्हणून इथे सुद्धा हे तिसऱ्या शिलातून मानवता सांगितलेली आहे. चौथ्या शिलामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं बोलणं की ज्या बोलण्यामुळं आपलं किंवा इतरांचं नुकसान होणार नाही त्याला आपण खोटं बोलणं म्हणतो. त्याला आपण निंदा नालिस्ती केलेलं म्हणतो, निंदा नालिस्तीचं बोलणं म्हणतो. अपशब्द, कुणाचा म्हणजे वाईट बोलणं, कुणाचा अपमान होईल, वाईट वाटेल, त्यातून राग येईल, अशा प्रकारचे आपण बोलायचं नाही. तर ही जी वाणी आहे ह्या वाणीतून आपण काय चांगल्या प्रकारे आपण संदेश द्यायचा आहे, चांगलंच बोलायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ह्या वाणीतून निघालेला एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा. कारण यातून निघालेला एक एक शब्द जो आहेत ना तो अगदी महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला आपल्याला माहिती आहे की आपण ऐकत पण असेल की जे शब्द आहेत या शब्दानेच पेटतात घरे. शब्दानेच काय होतं? शब्दानेच होते वैर, शब्दानंच होते मारामारी. आणि हे सगळे शब्दामुळंच वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ होतात ना. माणसाचं एखाद्या वेळेस त्या शब्दामुळं वैमनस्य निर्माण होतं, द्वेष भावना निर्माण होते. त्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये मारामारीतून पुढे खून मारामारी वगैरे यासारखे प्रकार होतात. यासाठी तसले प्रकार होऊ नये यासाठी आपण कधीही शब्द उच्चारत असताना, बोलत असताना योग्य पद्धतीने चांगले असे शब्द उच्चारावा. आपल्या वाणीमध्ये कुठल्याही प्रकारचे कठोर भावना नसावी, मधुरता असावी. आणि ज्या बोलण्यामधून आपलं आणि इतरांचं भलं होईल, चांगलं वाटेल ते शब्द, अशाच पद्धतीचे चांगले असे शब्द आपल्याला वापरायचे आहेत. आपल्या वाणीतून तसेच शब्द निघाले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला वाचेची मानवता पाळायला सांगितलेली आहे. म्हणून कधीही खोटं बोलू नका हे चौथ्या शिलात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि भगवान बुद्धांनी तर काय केलं? भगवान बुद्धांनीच ह्या जगामध्ये सगळं जे जग जिंकलं, अगदी क्रांती जी केली ती कशातून केली? तर वाणीतून केलेली आहे. आज भगवान बुद्धांचे धम्मप्रवचन आपण छानपैकी ऐकतो. भगवान बुद्धाने आपल्या मानवामध्ये परिवर्तन घडवलं. आणि मानवाला कोणती जात का कोणता धर्म अशा पद्धतीचं न करता मानवाला काय केलेलं आहे? तर मानवतेचा संदेश दिलेला आहे. आणि म्हणून या संदेशामध्ये म्हणून मी म्हणतोय, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, काळीमा फासणाऱ्या माणुसकी सोडून दिसू नका, काळीमा फासणाऱ्या घटनेत माणुसकी सोडून दिसू नका, जीवितहानीच्या दंगलीत मुळीच कधी धसू नका, भेदभावाच्या चक्रव्यूहात नाहक कधी फसू नका, क्षणभंगूर आयुष्याचा फक्त मनसोक्त आनंद लुटा, माणुसकी व मानवतेपेक्षा धर्म नाही कोणताच मोठा. आणि म्हणून म्हणतो आहे की भगवान बुद्धांनी या संपूर्ण जगाला जिंकलेलं आहे. या जगामध्ये सगळ्या प्रकारची मोठी अशी क्रांती केलेली आहे. ती क्रांती कशामुळे केलेली आहे? तर शब्दामुळे केलेली आहे. त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या एक एक वाक्यामध्ये फार महत्त्वाचं मानवाचं हित होतं. साधं जर एखादं उदाहरण जर घेतलं का
त्यावेळेस एक सावकार होता. आता भगवान बुद्धांचे धम्मप्रवचन ऐकायला लोकांची गर्दीच गर्दी होती. सर्वत्र लोक जायचे, परंतु काही लोकांना खऱ्या अर्थाचं चांगलं कुठून मिळतं हे पाहत नाही. जे अधोगतीच्या मार्गात जाणारे लोक आहेत ना, ते काय करतात? दुराचाराच्या मार्गाने जात असतात. आणि यापेक्षा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की सदाचाराच्या मार्गाने जा. सदाचार हाच तुमच्या जीवनाचा आधार आहे. सदाचार हाच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहे. सदाचार हा तुमचा उद्धार करता आहे. सदाचार हाच तुमचा जीवन साथी आहे. सदाचार म्हणजे कोण? एखाद्याचं नाव नाही बरं का, शेवटी शब्द आला ना, जीवन साथी. मग जीवनसाथी सदाचार म्हणजे नेमकं कोण आहे? पती जो असेल ना, हा पती सदाचारी जर असेल तर तो जीवनसाथी खरा आहे. आणि म्हणून मी त्याच्यामुळे बोललेलो आहे, नाही तर वेगळा असा अर्थ घेणार. यासाठीच मानव जर सदाचारी असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि भगवान बुद्धाने मानवामध्ये सदाचार शिकवलेला आहे. भगवान बुद्धांचे एक एक प्रवचन, एक एक गोष्ट फार महत्त्वाची होती. आणि म्हणून एवढ्या मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने याच देशामध्ये ही जन्मभूमी, कर्मभूमी, धम्मभूमी असलेल्या या भारतातून बौद्ध धम्माचा बाहेरच्या देशामध्ये प्रचार प्रसार झाला. आणि हे संपूर्ण जग आज धम्मराज्य बनू पाहत आहे. आणि या जगावरती तथागत भगवान बुद्धांच्या विचारसरणीचा प्रभाव पडल्यामुळे हे जग काय झालेलं आहे? धम्ममय झालेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, अरे धर्म धर्म तो सब कहे, पर समझे ना कोया. धर्म नीति का आधार है, धर्म जीवन का आधार. ज्याला कळालं ना धर्म म्हणजे काय, तो खऱ्या अर्थानं धम्म नियमाप्रमाणे वागतो. पण तोच तुमच्या जीवनाचा आधार आहे. आणि हाच धम्म जो आहे तो तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये तुम्ही नीतिमत्तेचं कसं जीवन जगायचं हे सांगत असतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने मानवामध्ये कोणत्या सांगितलेलं आहे? नीतिमत्तेची, मानवता सांगितलेली आहे. आणि त्यासाठीच पंचशीलातलं 5वं शील जे आहे त्यात सांगितलेली मानवता फार महत्त्वाची आहे. की मानवा, तुझं जे जीवन आहेत ना, हे जीवन तुला पुन्हा पुन्हा नाही. हे जीवन एकदाच आहे. हे आरोग्य आहेत, आरोग्य धनसंपदा आहे. हे आपल्याला लाभलेलं परमसुख आहे. सगळ्यात मोठं सुख हे ह्या आयुष्यामध्येच आहे. याच जन्मामध्ये तुला ते सुख उपभोगायचं आहे. यासाठी तू काय कर? तू काय केलं पाहिजे? कोणत्याही प्रकारचे व्यसन तू करू नकोस. दारू, गांजा, सिगारेट, बिडी, तंबाखू, मिश्री जे काय व्यसन असेल, मग ते वाईट असू न तर चांगले असू, असले व्यसन तू करू नकोस. कारण ही जे जीवन आहे एकदाच मिळणार आहे. एकदा जीवन मिळत आहे. त्यामुळंच तू नेहमी काय कर? आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नको की ज्या व्यसनामुळे आपलं जीवन हे विविध रोगाने ग्रासलं जाईल. रोगाने ग्रासलेलं आहे, त्यामध्ये आपला संपत्तीचा नाश होईल. वेगवेगळ्या प्रकारचं रोगाचं जास्त प्रमाण वाढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा अंत होईल. आणि म्हणून मानवा, तुला जगलं पाहिजे, तुला जगलं पाहिजे. आणि जगण्यासाठी योग्यच खाल्लं पाहिजे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या ज्या गोष्टी खायच्या नसतात, प्यायच्या नसतात, त्या गोष्टी कधीही खाऊ नका, पिऊ नका. म्हणजेच कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. आपल्याला काय माहिती आहे ना, माणूस काय करतो? पहिला ग्लास जर पिला, दारू पित असेल तर पहिला ग्लास पिला तर काय करतो तो? कसा बोलतो? पोपटाचा अंश म्हणजे पोपटासारखा बोलतो.
आणि दुसरा ग्लास पेला तर ना, पहिला ग्लास पेला तर थोडासा म्हणतो नको नको म्हणतोय, नको, कारण त्याच्यात मांसाचा अंश असतो. आणि दुसरा ग्लास केला का पोपटासारखा मिठू मिठू बोलतो, बरंच काही न बोलणारा व्यक्ती बोलतो, त्याच्यामध्ये पोपटाचा अंश. तिसरा ग्लास त्याने पेला तर मग गाढवाचा अंश येतो. पेल्यानंतर तुम्हाला माहिती कसं लाता मारतो लोक, माहिती असेल, अनुभवाचं कोणाला बोला असेल तरच. कसल्याही पद्धतीने वागतो गाढवासारखा, अक्षरशः बायको मुलांना तो मारतो, बाहेर कोणाला पण हे करतोय, तो गाढवाचा अंश त्या ठिकाणी. आणि जर का थोडीशी जास्त घेतली तर काय होतं, कुठेही लोळतो. आपल्याच घरातलं एखादं असेल, आपण त्याला उठवतो, चांगल्या ठिकाणी झोपवतो, तो झोपतो का तिथं नाही, त्याला तिकडंच पाहिजे. असा व्यक्ती कुठे दिसल, घाणेरड्या जागेवरती, रस्त्यावर, इकडं तिकडं. त्याला तुम्ही चांगल्या जागेवर ठेवा, तो गटाराच्या बाजूलाच होईल, त्याला गटारच होते, तेच जीवन त्याला आवडतं. आणि तो आणि म्हणून हे पंचशिलातल्या 5व्या शिलाची सुद्धा मानवता भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी या मानवतेचा उद्देश ध्यानी करताना एक संदेश दिलेला आहे, की जो संदेश मी या ठिकाणी गीत रूपाने आपल्यासमोर पुन्हा सादर करतो. मानवा तो सत्यनीती सोडू नको रे, वचन आई बापाचे मोडू नको रे. कारण आई बापावरती मानवता, आई बापाच्या प्रती त्यांची मध्ये कशी अनुमानता असते, आई वडिलांमध्ये कशी मानवता असते, आणि ती मानवता, आई वडिलांची मानवता जी आहे ती मुलांमध्ये सुद्धा मानवता असली पाहिजे. आणि म्हणून मानवाला जी सत्यनीती दिलेली आहे, कोणती सत्यनीती दिलेली आहे, ही पंचशिलेची सत्यनीती दिलेली आहे. याप्रमाणे आपण वागा. तसंच भगवान बुद्धांनी अनेक प्रकारे, जर तुला या पंचशिलेचं जर पालन तू जर केलं तर तुझं जीवन हे उज्ज्वल होणार आहे. यासाठी मानवाला संदेश दिलेला आहे, तुला मानवा या ठाये जन्म पुन्हा पुन्हा नाही, बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तो माणूस बन. प्रथम काय सांगितलं, की तो माणसा, तू प्रथम माणूस बन. कारण माणूसांसह सुद्धा तू माणसासारखा कधी वागत नाही. आणि म्हणून माणूस बनल्यानंतर तुझ्यामध्ये मानवता येईल. तू तुझं स्वतःचं भलं करता करता इतरांचं सुद्धा भलं करशील. स्वतःचं हित आणि इतरांचं सुख, इतरांचं हित हे सध्या सगळ्या काही गोष्टी तुला कळेल. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे, की स्वार्थापायी माजविला इथे तू आतंक, मानवाच्या धर्माला या लाविला कलंक. बरे नाही रे तुझे चलन, मानसा तो माणूस बन. मानसा तो माणूस बन. मानसा तो माणूस बन. गुण प्रेम नसता, गुण प्रेम नसता अहंकार त्यागना. गुण प्रेम नम्रता अंगीकार घेना. मानसासे मिसळून, मानसा मानसासे मिसळून वागना. मानसा मानसासे मिसळून वागना. करणे मी, करणे हे मी, माणुसकीला जतन. कर माणुसकीला नेहमी जतन. मानसा तो माणूस बन. मानसा तो माणूस बन. कर्मशून्य अर्थ त्या कथनीला नाही.
शोभेल का जर नाकच नथनीला नाही, नाही कामाचे नुसते कथन, मानसा तो माणूस बन, मानसा तो माणूस बन. तुला मानवाया ठाये जन्म पुन्हा पुन्हा नाही, बहुमुलाचे लाभले जीवन. म्हणून म्हणतो मानसा तो माणूस बन, मानसा तो माणूस बन. या गीतामधून भगवान बुद्धांनी जो मानवतेचा संदेश दिलेला आहे तो त्या गीतकाराने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कारण हे विविध पद्धतीचे मानवाचे जे संदेश आहे, भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रकारचे जे संदेश दिलेले आहे ते गीताचे संगीत म्हणजे ते गीतरूपे संदेश भगवान बुद्धांचे या ठिकाणी मी सांगत आहे. पहिल्यांदा माणसाने माणूस बनायचा आहे. म्हणजे काय? माणूस काय करतो? हिंसा करतो आहे, माणूस चोरी करतो आहे, माणूस कामवासना ठेवतो आहे, परस्त्री माता भगिनी कन्येच्या भावनेने वागण्यापेक्षा तिचा तो वेगळ्या पद्धतीने लाभ घेतो आहे, माणूसच खोटं बोलतो आहे, एखाद्याची निंदा नालिस्ती करतो आहे, कुणाला अपशब्द करतो आहे, कुणाचा अपमान करतो आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करून स्वतःचं जीवन नष्ट करत असतं. आणि म्हणून माणसाला माणूस बनवण्यासाठी खऱ्या अर्थाचं तुला माणूस बनायची गरज आहे हा संदेश यामध्ये दिलेला आहे. म्हणजेच काय केलेला आहे? भगवान बुद्धाने आपल्याला जो संदेश दिलेला आहे हा पंचशिलेचा 5 नीतिमत्ता पाळण्याचा संदेश, हा जो संदेश दिलेला आहे हा संदेश म्हणजे त्यांनी दिलेल्या आम्हाला 5 प्रकारच्या मानवता आहे. भगवान बुद्धांनी मानवता सांगितलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीची. आज भगवान बुद्धांच्या धम्माचा कोणताही आदर्श घ्या, साधा एवढा आहे. मी सांगत होतो की भगवान बुद्धांचे साधे जे शब्द आहेत ना, साधे वचनं फार महत्वाचे. एखाद्याला ते समजलं नाही. आता उदाहरणार्थ काही लोक इथे येतात जातात, काहींना लक्षात आलं की हे चांगल्या पद्धतीने आपण ऐकायला गेलं पाहिजे, ते लोक येऊन बसतात. त्या काळी सुद्धा भगवान बुद्धांचं असं चौफुलीमध्ये प्रवचन लावलेलं होतं. त्या नगरीचं म्हणजे त्यावेळेस ती श्रावस्ती नगरी आहे. त्या श्रावस्ती नगरीतला एक श्रीमंत असणारा सावकार की ज्याला आपल्या धनाचा धनसंपत्तीचा सर्व काही गर्व होता, तो कधीही भगवान बुद्धांचे धम्मप्रवचन ऐकण्यासाठी कधी तो येत नव्हता. साधा भगवान बुद्ध काय सांगतात किंवा भगवान बुद्ध कसे दिसतात हे सुद्धा तो कधीही पाहत नव्हता. एक दिवस काय झालं, भगवान बुद्धांचं प्रवचन आयोजन केलं, धम्मदेशना आयोजन केलेली होती. सर्वचे सर्व गाव, तिथली ती नगरी संपूर्ण खाली झाली. सर्व गाव घरातले लोक आहे प्रत्येक जण त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकायला तिथे जमा झाले. हा मात्र गेला नाही. बराच उशीर झालेला, सर्व निघून गेलेले, मी एकटाच दिसतो आहे म्हणून तो स्वतः मनामध्ये कुतूहल जागृत झालं. मी सुद्धा भगवान बुद्धांचं कसे दिसतात ते पाहायला जातो, नेमके काय सांगतात थोडं ऐकायला जातो. आणि म्हणून आज संपूर्ण भगवान बुद्धांचं जे प्रवचन आहे ते संपत आलेलं होतं. भगवान बुद्धांचं प्रवचन संपून लोक काय करत होते, काही उठून जात होते. काहींना वाटतं अरे हे फार चांगल्या पद्धतीचं आहे, शेवटपर्यंत ऐकलं पाहिजे, शेवटपर्यंत थांबलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक येत होते, काही लोक जात होते, काही लोक मध्येच बसत होते, काही लोक मध्येच उठत होते. अशा प्रकारचं लोकांचं काय चलनवलन चालू होतं. तो आला, बसला. बसत असताना भगवान बुद्ध तिकडून लोकांना उद्देशून बोलतायत, त्याला नव्हते बोलत. लोकांना म्हणतात यायचं तर या, तुम्हाला जर यायचं असेल तर या. हा म्हणतो काय भगवान बुद्ध सांगतात, तर म्हणे यायचं तर या, याला काय प्रवचन म्हणतात. तरी ऐकतो. दुसऱ्यांदा परत लोक म्हणून तो उठायला लागला, लोक पण उठत होते. त्यावेळेस मध्येच लगेच भगवान बुद्ध काय बोलतात, उठायचं तर उठा. लोकांना लोक मध्येच काही जणी बसत होते. तो उठायला लागला, भगवान बुद्ध म्हणतात उठायचं तर उठा, परत खाली बसतो, बसायचं तर बसा.
आता काय बरोबर नाही भगवान बुद्धांचं सांगा, त्याला नाही आवडलं म्हणून तो जाऊ लागतो. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात जायचं तर जा. आता या साध्या शब्दामध्ये सुद्धा त्याच्या जीवनाचं सार्थक होतं हे त्याला समजलं नाही, नंतर समजलं. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर काय झालं, सर्व लोक झोपले, गावात आले, प्रवचन संपलेलं होतं आणि सर्व लोक झोपलेले होते. याने काय केलं, दरवाजा बंद करायचा दिसून गेला. तो झोपेमध्ये भगवान बुद्धांची निंदा करत होता. तिकडून प्रवचनावरून येता येताही तेच बोलत होता आणि झोपल्यानंतरही तेच बोलू लागला. तेवढ्यामध्ये काही चोर आले आणि चोर आल्यानंतर हा ते आत येत असताना, प्रवेश करत असतानाच हा म्हणतो यायचं तर या. अरे आता आपण हा म्हणतो यायचं तर म्हणजे हा जागा आहे, हा आपल्याला पकडेल आणि काहीतरी शिक्षा देईल म्हणून ते काय करतात, उभे आहेत, हा उभा आहे म्हणून बघतोय म्हणून ते खाली बसायला लागतात. त्यावेळेस म्हणतं भगवान बुद्धांचं ते निंदात्मक शब्द काय म्हणतात, बसायचं तर बसा. आता नक्कीच हा जागा आहे, आपण गेलोच पाहिजे आणि म्हणून उठून उभे राहायला लागतात. त्यावेळेस भगवान बुद्धांचे ते निंदात्मक शब्द तो म्हणतो, झोपेमध्येच बोलतो. झोपेमध्ये बडबड करायची सवय म्हणतात ना, तशा पद्धतीने तो बोलतो की उठायचं तर उठा, आता मात्र आपण गेलो पाहिजे नाही तर आपल्याला पकडणार, आणि म्हणून ते जाऊ लागतात. त्यावेळेस तो लगेच झोपेमध्येच काय बोलतो, जायचं तर जा. खरंच चोर निघून गेले. सांगायचा उद्देश काय, हे काय प्रवचनाचा भाग होता का, प्रवचन होतं का? अहो साधं भगवान बुद्धांचे साध्या वाणीतून निघालेलं. याच्यामुळे काय झालं, सावकाराच्या घरात ते चोरी करण्यापासून वाचला आणि चोर सुद्धा त्यावेळच्या असणाऱ्या शिक्षेपासून वाचले. दोघांचंही भलं झालं. एवढ्या प्रकारचं मानवाचं भलं करणारे भगवान बुद्धांचे हे शब्द आहेत, भगवान बुद्धांचे हे सुवचन आहेत. आणि म्हणूनच भगवान बुद्धांचे शब्द फार महत्वाचे आहेत. भगवान बुद्ध अनेक जे आज आपण वर्षावासामध्ये सुद्धा विषय ऐकतो, त्याच्यामध्ये आपल्याला महामंगल सुत्त असा विषय होता. महामंगल सुत्तामध्ये एक सुत्त, एक साधं एक घेतलं, थोडेसे एक दोन घेतो मी, जास्त घेत नाही, वेळ नाही तेवढा. तुम्ही त्यावेळेस ऐकलं असेल, भगवान बुद्ध एक मानवतेचा संदेश देतात की मानवा तू काय करायचं आहे. असेवनाच बालानां पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयानां एतं मंगलमुत्तमं. अरे मानवा, उत्तम मंगल कोणतं आहे, हे भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की तू मूर्खांची संगती धरू नकोस, म्हणजे जे दुर्जन लोक आहेत त्यांची संगती धरू नकोस, कुमित्रांची संगती धरू नकोस, सज्जनांची, विद्वान जे आहेत, ज्ञानी लोक आहेत त्यांचीच तू संगती धर, आणि जे पूजनीय लोक आहेत त्यांचीच तू पूजा कर, म्हणजे सेवा कर. हे तीन प्रकारचे उत्तम मंगलाचे संदेश भगवान बुद्धांनी या मानवतेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मानवाला सांगितलेले की तू याप्रमाणे जीवनाचं उत्तम मंगल आहे त्याप्रमाणे तू वाग. भगवान बुद्ध एक याच्यामध्ये म्हणतात, माता पितो पठान पुत्तदारश संगह अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं. ते म्हणतात की आई वडिलांची सेवा करा, मुलाबाळांचा सांभाळ करा आणि कोणत्याही उलाढाली न करता योग्य मार्गाने पैसा कमवा, योग्य मार्गाने खर्च करा. तुमचं जीवन, तुमचं चरितार्थ, तुमचा संसार हा सुखाने नीटनेटका चालवा.
हेच भगवान बुद्धांचं सांगणं आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धाने हा दिलेल्या उत्तम मंगलातला हा महान असा मानवतेचा संदेश आहे. भगवान बुद्धांनी 3 प्रकारची मानवता यामध्ये सुद्धा सांगितली. कारण तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की आई वडील म्हणजे काय. इथं या जगामध्ये आई वडील आहेत. हे आई वडील काय आहेत सगळ्यांना माहिती आहे. कारण काही वेळेस हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आई बाप काय असतात. आपल्या ग्रामीण शब्दामध्ये आपण आई बाप बोलतो आहे, मायबाप बोलतो आहे, आई वडील शब्द आहे का, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण बोलतो. परंतु त्यांच्यामध्ये असणारं अंतरंग आपण बघा. एका कवीने तर माय नावाच्या कवितेमध्ये आई आणि वडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे. अनेक वेळेस मी ते बोललेलं आहे. ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. यामध्ये असणारं त्या नारळी खोबऱ्यामध्ये असणारे गुणधर्म, त्या नारळाच्या पाण्यामध्ये असणारे गुणधर्म आई वडिलांमध्ये असतात. आणि म्हणून आमच्यासाठी आई वडील फार महत्वाचे आहे. आणि म्हणून आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं, देवतुल्य बाई माझे, देवतुल्य देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई. पूजा रोज करतो त्यांची अन्य देव नाही, पूजा रोज करतो त्यांची अन्य देव नाही. आमच्यासाठी सर्वात देवापेक्षा महान कोण आहे? आई वडील आहेत. आणि म्हणून आई वडिलांची आम्ही जिवंतपणे सेवा करा. कारण म्हटलेलं पण आहे, म्हटलेलं सुद्धा काय आहे, आई म्हणून कोणी आईस हाक मारे, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. जगामध्ये सगळं आहे, धन संपत्ती पैसा पाणी सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत. परंतु आई नसेल, वडील नसेल तर काही सुद्धा नाही. कारण हे जे मिळवलेलं जे वैभव आहे, आई वडिलांनी दिलेला जो मार्ग आहे, हा मार्ग तुम्हाला आई वडील असताना त्या आई वडिलांना दाखवायचा आहे. त्या आई वडील पाहत असतात उघड्या डोळ्याने माझा मुलगा धन संपत्ती मिळून सुखी संपन्न झालेला आहे. आई वडिलांनी केलेलं जे कुशल कर्म आहे, त्या कुशल कर्माचं फळ मुलगा किंवा मुलगी उपभोगत असते. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये आई वडिलांसारखं अन्य देव नाही, अन्य आम्हाला गरज आहे. यासाठी भगवान बुद्धाने मानवतेचा दृष्टिकोन ठेवून माता पितू पठान पुत्रदारस्य संग हो अनाकुला चिकमंता एतम मंगलम उत्तमम. हे उत्तम मंगल आम्हाला यामुळे सांगितलेलं आहे. आणि यासाठीच भगवान बुद्धांचा संदेश आई वडिलांच्या बाबतीमध्ये बरंच पुढे होतं. लोक काय करतात, म्हातारपण आलं आता ते कामधंदा करू शकत नाही, मग ते काय जड होतात. मग काही वेळेस ते वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. ज्यांच्यामध्ये आई वडिलांमध्ये जर मानवतेचा दृष्टिकोन असतो, त्यांच्यामध्ये माया ममता प्रेम वात्सल्य जिव्हाळा आपुलकी मुलाच्या बाबतीमध्ये फार महत्वाचं हे आहे. एखाद्या वेळेस एखादी माता आई बाळाच्या वेळेस गरोदर असेल, आता तिचं डिलिव्हरीचा वेळ आलेला आहे, ती हॉस्पिटलमध्ये जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती काय करते, मग तिथं गेल्यानंतर डॉक्टर काय करतो, बघतो चेक वगैरे करतो. ती परिस्थिती एकदम क्रिटिकल परिस्थिती झालेली असते. डॉक्टर सांगतो, चेक केल्यानंतर कळतो इथं धोका आहे, एक तर बाळ वाचेल नाही तर आई वाचेल, अशा प्रकारे सांगतो. आता घरातले बरेच सदस्य असतात, ते वेगवेगळा सल्ला देतात. पती काय म्हणतो, आता आई वाचेल किंवा बाळ वाचेल ना, एकच कोणतरी वाचेल ना. मग पती म्हणतो, बाळ मरण पावले तरी चालेल, मला दुसरे मुलं होतील पण माझी पत्नी मला वाचली पाहिजे, असं त्याचा उद्देश असतो. सासू
कोण पाहिजे? माझ्या मुलाला मी दुसरी पत्नी करून देईल, पण मला मुलगा, मला वंशाला दिवा पाहिजे ना, वंशाला दिवा हे असं असतं. आणि बरेच जण वेगवेगळ्या याच्यामध्ये बोलतात, पण तर त्या आईला विचारणं शेवटी, बाळाच्या आईला, होणाऱ्या बाळाच्या आईला विचारणं शेवटी काय म्हणतात, माझं मरण आलं तरी चालेल, मी मरण पावली तरी चालेल, परंतु माझं बाळ वाचलं पाहिजे. का असं म्हणते? कारण तिला खऱ्या अर्थानं त्या आईच्या नजरेमध्ये, आईमध्ये काय असते, मानवता असते. त्या बाळ वाचलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून जगामध्ये आई ही सर्वश्रेष्ठ आहे, वडील हे सर्वश्रेष्ठ आहेत. बऱ्याच काही गोष्टी सांगता येतात. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे गीतामधून, मानवा तो सत्यनीती सोडू नको रे, मानवा तो सत्यनीती सोडू नको रे, वचन आई बापाचे मोडू नको रे, वचन आई बापाचे मोडू नको रे. बालपणी तुझे सारे पुरविले लाड, जपले रे तुझला जीवाच्या पल्याड, म्हातारपणात त्यांना मारू नको रे, मानवा तू सत्यनीती सोडू नको रे, मानवा तू सत्यनीती सोडू नको रे. आई बाप जोवर आहेत जिवंत, निर्जित्यापणी सेवा कर हो रे पुण्यवंत, नंतर रडून छाती झोडू नको रे. कारण काही मुलं काय करतात, आई जिवंत असताना, वडील जिवंत असताना त्यांची सेवा करत नाही, त्यांचे हेळसाण करतात. कसल्याही पद्धतीने, कारण आता ते आम्हाला कमवून देऊ शकत नाही, पैसा पाणी नाही आहे, मग आता त्यांना आयतं खालावं लागेल म्हणून कुठल्याही पद्धतीने त्यांना कुठेही ठेवून खाणं पिणं, जे दररोजच्या गरजा आहेत त्या बरोबर न करता त्यांचे हे करतात. कारण का बरं असं होतं? राग मानू नका. घरामध्ये काही सुना, सासू, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं सासू किती महान आहे. घरामध्ये आगीला ठिणग्या पाडणाऱ्या दोन व्यक्ती, तिने ठिणगी लावायची, तिने आग लावायची, चालेल, होतं कधी कधी होतं, पण सगळ्याच नाही बरं का. आणि म्हणून सासूला सुद्धा मानवतेचा संदेश दिलेला आहे की बघ सासू, ज्या ज्या सासू आहेत त्यांना संदेश, सुनांना पण आहे. फरक आता इथं काय संख्या असल्यामुळे थोडंसं बोलावं लागतं. आम्हाला पण संदेश, आमचा जर संसार, तुम्हाला सगळा दोघांचा संसार जर सुखी संपन्न व्हायला वाटत असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एक मानवतेचा दृष्टिकोनातून एक संदेश मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणातून देतो. सासरा म्हणजे त्या सासूचा पती, तो घरात असेल तर सासूने कधी आपल्या पतीबरोबर म्हणजे सासऱ्याबरोबर भांडू नये. मग इतर वेळेस भांडली तर चालेल, नको भांडू. सुनबाई घरात असताना सासऱ्याशी तू भांडू नकोस, नको भांडू, गोड गोड बोल त्यावेळेस. इतर वेळेस नाही बोललं तरी चालेल चालेल. मग जर तू लक्षात घे, सासऱ्यानं जर जेवण केलेलं असेल तर, सासऱ्याने जरी जेवण केलेलं असेल तर मुद्दाम जाऊन विचार, बिस्किट आणून देऊ का तुम्हाला? कारण का तोही खात नाही, तुम्ही देत नाही.
नाही ना, तो कोणा जेवण केल्यावर तो खाणार आहे का? नाही, अजिबात नाही. म्हणून हे करा, दुपारचा भर उन्हाचा वेळ झालेला आहे आणि मग काय करा, सासूने सासऱ्याला म्हणायचं जेवण वगैरे झालेलं आहे, उन्हाचा वेळ झालेला आहे, चहा बनवून देऊ का तुम्हाला? तोही पेतच नाही आणि तुम्ही पण देतच नाही. नाही ना, होईल का असं? नाही. पण हे सगळं कशासाठी करायचं आहे? कशासाठी करायचं? सुनबाई बघत असते चोरून चोरून, गुपचूप गुपचूप. माझी सासू जर तिच्या नवऱ्याची, पतीची म्हणजे माझ्या सासऱ्याची जर एवढी काळजी घेते, तर मी माझ्या पतीची सुद्धा अशीच काळजी घेतली पाहिजे. आणि असा ज्यावेळेस विचार मनामध्ये येतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या मुलाचा, सुनबाईचा संसार सुखी संपन्न होतो. याला म्हणतात संसारिक जीवनातली मानवता. मग पती पत्नीची मानवता आहे ना, आई वडिलांची मानवता. आई वडिलांची मानवता आहे ना, मुला बाळांचा सांभाळ करतात, लहानचं मोठं करतात, तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवतात, मोठा करतात, हाला पेष्टा सोसतात. अहो, ज्या आईला किंवा आपल्याला एखाद्या वेळेस फारच छोटंसं जरी असं रक्त जरी निघालं, साधं खरचटलं किंवा कुठलं कापलं तरी एवढंसं रक्त निघाल्यावर किती वाटतं. परंतु जी आई आपल्यासाठी सिझरिंग करून घेते, फाडून घेते, आपला जन्म सुखरूप झाला पाहिजे हा विचार करते, ती आईमध्ये किती मोठ्या प्रमाणामधली मानवता असेल ना, हेच थोडंसं लक्षात घ्या. आणि म्हणूनच आई फार महत्त्वाचे. शब्दामध्ये सर्व काय आहे. आई शब्दावर खूप बोलण्यासारखं आहे, वडील शब्दावर खूप बोलण्यासारखं आहे, बाप शब्दावर वेगवेगळं बोलायचे. हे 5 गोष्टी आहेत वेगवेगळ्या. आणि सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा. त्या आई वडिलांमध्ये मोठा असा मानवतेचा दृष्टिकोन असतो, त्यांच्यात ती मानवता असते. आईमध्ये कोणते मुलाच्या प्रती, मुलीच्या प्रती ते मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करत नाही. मला मुलगा सारखा आणि मला मुलगी सारखी आहे, आणि म्हणून दोघांना पण ती काय करते, शिक्षण देत असते. अगदी योग्य पद्धतीने ती लग्न वगैरे करून देत असते, नोकरी वगैरे मिळवून देत असते, व्यवसाय वगैरे करून देत असतात. आई वडील हे असतात. आणि सगळं झाल्यानंतर मुलाला ज्यावेळी नातू परतोंडे होतील किंवा मुलीला नातू परतोंडे होतील, त्यावेळेस काय करते, त्या नातू परतोंडीमध्ये लहान बनवून खेळत असते ते आई वडील असतात. वडील पाहिले का घोडागाडी, घोडा लहानपणी केलंय का नाही तुम्ही? ज्यांना आता ते वडील घोडा बनतात आणि घोड्यावर स्वार होतो, त्या बिचाऱ्याला घोडा करून टाकतो. का? तुमच्यासाठी हेच घोड्यावर बसण्याचे. घोडागाडी म्हणजे घोड्यावर बसणं म्हणजे काय काय बनणं, मोठं बनणं. हे मोठं बनण्याचं त्यांचा उद्देश असतो. माझा मुलगा मोठा बनला पाहिजे, तो ह्या घोडागाडीवरती स्वार होऊन मोठा अधिकारी आला पाहिजे, साहेब बनला पाहिजे, तो साहेब, तो सुटाबुटामध्ये असला पाहिजे. हे त्या वडिलांचे, त्या आईचे विचार असतात. ते वडील एक वेळेस अंगामध्ये घालायला त्यांची कोपरी किंवा बंडी का बनियन का काय असेल ती फाटली तरी असेल तर माझ्या मुलाला चांगली असली पाहिजे, नवी कोरी घेऊन देतात. पायात चप्पल नसेल, फाटके तुटके असेल तरी ते घालतील तसेच, पण बाळाला बूट घेऊन देतील. अगदी सुटाबुटामध्ये तो बाळा येतो आणि खऱ्या अर्थाचे ते आईवडील त्या बाळाचं जीवन बदली करून टाकतात. कारण त्या आईवडिलांमध्ये काय असते, ही कर्तव्याची मानवता असते. म्हणून ते म्हटलं. आणि महामंगल सूत्रामध्ये हे सगळं काही 38 प्रकारचे, उत्तम मंगलामध्ये भगवान बुद्धांनी 38 प्रकारच्या मानवताचे प्रकार सांगितलेले आहे. यासाठी त्याप्रमाणे वागा. नंतर
भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये समतेची मानवता सांगितलेली आहे. समतेची मानवता, ते कधीही स्त्री पुरुष यामध्ये भेदभाव करत नाही. आज त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, वाचन करत असेल आपण, की भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा देताना नाव्याला धम्मदीक्षा दिली, भंगी यांना सुद्धा धम्मदीक्षा दिली, सगळे जातपातीतले जेवढे लोक आहेत त्यांना धम्मदीक्षा दिली. कधीही जातपात न विचार करता त्या ठिकाणी काय केलेलं आहे, काय केलेलं आहे, तिथं धम्मदीक्षा दिलेली. म्हणजे सर्व धर्म संभाव, सर्वांना धम्मदीक्षा घेण्याचा अधिकार. पहिल्यांदा तुमची जात कोणती, धर्म कोणता पेक्षा तुम्ही मानव आहे आणि मानवाला धम्मदीक्षा घेऊन चांगलं जीवन जगण्याचा, आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी केला. आणि म्हणून जगामध्ये समता प्रस्थापित केली, समतेचा संदेश प्रत्येकामध्ये दिला. कधीही स्त्री पुरुषाचा भेदभाव कधी केला नाही. आणि म्हणूनच त्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, नीतिमत्तावर आधारित असणारी आपली मानवांची जी जीवन रचना आहे ती तयार करून दिली. आणि यामध्ये भगवान बुद्धाने संपूर्ण आपल्याला धम्माची प्रेरणा तयार करून दिली. तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती की जसं उदाहरण म्हणून सांगायचं तर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या धम्माची जी मानवता होती ती मानवता त्यांच्यामध्ये ठासून भरलेली होती. मला शिक्षण घ्यायचं आहे, ते शिक्षण फक्त माझ्या स्वार्थासाठी न घेता या ठिकाणी रंजलेल्या, गांजलेल्या, शोषित, पीडित समाज जो आहे, वंचित समाज आहे, यांना मोठं बनवण्यासाठी मला काय करायचं आहे, शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फक्त नोकरी किंवा आपल्या स्वार्थासाठीच फक्त शिक्षणाचा पैसे कमवण्यासाठी केला नाही किंवा खुर्चीस मिळवण्यासाठी पैशाचा वगैरे शिक्षणाचा उपयोग केला नाही, तर सर्वांचा विचार करून बाबासाहेबांनी काय केलं, आपल्यासाठी कार्य केलं. बाबासाहेबांनी घटना लिहून ठेवली. ही घटना, संपूर्ण घटनेचे जेवढेही कलम आहेत, सर्व प्रत्येकाला मानवतेचा उद्देश लक्षात ठेवून बाबासाहेबांनी घटना तयार केली की या घटनेच्या पद्धतीने जर लोकांनी, म्हणजे यांनी, राज्यकर्त्यांनी जर आपला राज्यकारभार जर चालवला तर अतिशय उज्ज्वल पद्धतीने या भारताचं, जगाच्या पाठीवरती भारताचं नाव उज्ज्वल होईल. आणि त्या ठिकाणी ते उज्ज्वल केलं. म्हणूनच आपण काय म्हणतो, मेरा भारत महान, याच मुळे म्हटलेलं आहे. कारण आज जगामध्ये भारताला नाव आहे उच्च. भारताकडे लोक आजही, परदेशी लोक एवढं भारताच्या लोकांना, भारताला पवित्र मानतात की भारत त्यांच्या देशात असताना सुद्धा भारत कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला पाय करून झोपत नाही किंवा पाय करून बसत नाही, एवढं पवित्र मानतात. तर मग आम्ही पवित्र देशाचे पवित्र नागरिक, खरंच पवित्र आहे ना? आहे ना? पवित्र. कचरा कुठेही टाकतो, लय भारी सवय. माझ्या दारातला कचरा दुसऱ्याच्या दारात जाओ, झाडू मारताना हे आम्ही. म्हणून महात्मा गांधींचा संदेश स्वच्छ भारत, स्वच्छ भारत आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना. म्हणून या ठिकाणी आपल्याला मानवतेचा संदेश देत असताना आरोग्यां परमा लाभा, एकदाच जर आरोग्य असेल, एकदाच जीवन आहे. तर मागच्या वेळेस मी म्हटलं होतं ना, मनुष्य जन्म अनमोल रे, से मिट्टी में ना रोल रे, अभी जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. या गीतातून सांगितलेलं होतं ना, संदेश दिलेला होता ना, का हा जर जन्म जर योग्य एकच वेळेत असेल तर मग त्याला सगळ्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. यासाठी आरोग्याची सुद्धा काळजी घ्या, आपलीही काळजी घ्या.
तशी दुसऱ्यांची काळजी घ्या, हा भाग आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी नेहमी मानवाच्या हितासुखाचा विचार केलेला आहे. टायमिंगमुळे मानवाच्या हितासुखाचा विचार केलेला आहे. मानवाला सांगितलेलं आहे सदा संगते सदा गड, सुजन वाक्य कानी पड. आणि मग तू संदेश कशात दिलेला आहे? मग कशात दिलेला आहे? असेवनाच बालानां पंडितानाच सेवना आहे ना. मूर्खाची संगती करू नका. सज्जनांची म्हणजे ज्ञानी, विद्वान, पंडित, चांगले असेल, जे सदाचारी आहे, अशा लोकांची संगती करा. हाय आम्हाला संगती कुणाची करावी हे सुद्धा सांगितलं. जीवन कसं जगावं हे सांगितलं. आणि मानवाला जीवन जगण्यासाठी मानवा तू सकाळी प्रहारी लवकर उठ. सकाळी लवकर उठ म्हणजे सकाळी लवकर उठ म्हणजे 8 वाजता नाही उठायला सांगितलं. सकाळच्या प्रहरी सकाळी नाही प्रहरी पहाटे उठा. कारण आरोग्य आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून शीलामध्ये सुद्धा संदेश पुढे, त्याच्या पुढे काय आहे? पुढे शील. भोजन देण्यामध्ये सुद्धा, भोजन करण्यामध्ये शील दिलेला आहे. नित्यमत्ता सांगितलेले संदेश दिलेला आहे. मानवता त्याच्यामध्ये आहे की अवेळी भोजन घेऊ नका आणि उच्च आसनावरती झोपू नका. का? आमच्याकडे आहे, तुमचं काय बिघडलं? हा नाही विचार. कारण उंच आसन हे आपल्या आरोग्याला काय आहे? घातक आहे. पण आपल्याला ते क्षणी खूप चांगलं वाटतं. वा वा, काय डनलॉपची गादी मस्त एकदम भारी वाटते हो. पण तुम्ही खाली चटई टाकून, गोदरी टाकून खाली जमिनीवर झोपा ना जरासा खाली, बघा काय होतं ते. आणि शेतकऱ्यामध्ये आपल्या प्रति मानवता आहे. शेतकरी हा मानव कसा आहे? भगवान बुद्धांची मानवता आपलं जीवन जगत असताना जसं आपल्यामध्ये आहे, आपलं जीवन जगणारा आपला पोशिंदा जो आहे ना, तो कोण आहे? शेतकरी. अरे त्या शेतकऱ्यामध्ये कोणती मानवता आहे? पिकू मोत्याने भारत सारा, हो भारत सारा, आमच्या कष्टाचा पैसा खरा, हो आमच्या घामाचा पैसा खरा. कारण आता तुम्ही दमदान देणार आहे ना, म्हणून मी घाम असा आहे उद्देश. घामाचा तो कष्ट आणि घाम आहे ना, त्याचा पैसा त्याला खरा अर्थ. तो सोन्यापेक्षाही महान आहे. नको आम्हाला, तो म्हणतोय काय? सुखी समाधानी खऱ्या अर्थाची मानवता त्याच्यामध्ये. संपूर्ण या धर्तीवर असणाऱ्या मानवासाठी जर मी माझं चांगलं शेतामध्ये जर पीक पेरलं, ते पिकाची चांगली मशागत केली तर जास्तीत जास्त पीक हे प्रत्येकाला मिळणार आहे. आणि म्हणून आम्हाला काय मिळतो? ताजा ताजा भाजीपाला, ताजा ताजा भाजीपाला मिळतो ना. मग तो मिळण्यासाठी शेतकऱ्याची मेहनत लक्षात घ्या. तोच शेतकरी म्हणतो, तो समाधानी असतो. तो खऱ्या अर्थाचं समाधान हेच त्याच्या जीवनातला आनंद मानतो. आणि म्हणून तो म्हणतो, नको आम्हाला बंगला गाडी, हो बंगला गाडी, आमची छोटीशी बैलगाडी बरी, हो आमची बैलांची जोडी बरी. म्हणतोय ना तो. पिकू मोत्याने भारत सारा, हो भारत सारा, आमच्या कष्टाचा पैसा खरा, हो आमच्या घामाचा पैसा खरा. असं तो आपण ते करतो. पुढे जाऊन त्याच्यात म्हणतो, दोन एकाच ह्याच्यामध्ये म्हणतो, नको आम्हाला श्रीखंड पुरी. आपल्याला श्रीखंड पुरीच पाहिजे ना. नको आम्हाला श्रीखंड पुरी, हो श्रीखंड पुरी,
आमची चटणी भाकर बरी हो, आमची कांदाने भाकर बरी. बरोबर आहे ना? आता ज्याला कळेल त्यालाच. त्याला कळत नाही, त्याला वळत नाही, त्याला काय म्हणतात? मनुष्य. मनुष्य म्हणतो. हाय, त्याच्यावरती एक भाग आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, यासाठी शेतकरी आपल्याला हे सगळं सांगताना एक संदेश देत आहे. नको आम्हाला नायलॉन साडी. नायलॉन किती वारी? शॉर्टकट 6 वारी. 9 वारी गेली, 6 वारी आली. नको आम्हाला नायलॉन साडी हो, नायलॉन साडी. आमची 9 वारी साडी बरी हो, आमची 9 वारी साडी बरी. काय अर्थ आहे बरं याच्यामध्ये? सगळा हे समजून घ्या. सगळ्या प्रकारचा आम्ही आमचं जीवन कसं जगावं हे जीवनाचा अर्थ सांगणारे या ठिकाणी येतात. आणि यासाठीच भगवान बुद्धांनी नेहमी आपल्याला कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देताना माणसाने कधीही एकमेकांच्या वैरभावनेनं वागू नये, मैत्री भावनेनं वागावे. आणि मग भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या प्रकारची मैत्री भावना आपल्याला सांगितलेली, की जी मंगल मैत्रीमधून आपण ती सांगत असतो. काय? भवतु सब भवतु सब भवतु सब मंगलम. पाली भाषेमध्ये. आणि मराठीत काय म्हणतो? सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. त्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या त्या कडव्यामध्ये काय सांगतात? मग सगळ्यांचं मंगल. तेरा मंगल मेरा मंगल हो. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे. मंगल मैत्री ऐकले ना? अजून काय? माता पिता का भाई बहन का सबका मंगल होय रे. सबका मंगल होय रे. खऱ्या अर्थाची भगवान बुद्धाने ह्या मंगलाची अपेक्षा करताना प्रत्येकाचं मंगल या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणजे काय? काय झालं पाहिजे? मंगल म्हणजे काय? आम्ही लिहितो ना, मंगल परिणय झाला पाहिजे. मंगल झालं पाहिजे म्हणजे काय? बल झालं पाहिजे, सर्व सुखी संपन्न झाले पाहिजे, मंगल परिणय झाला पाहिजे असं नाही भाव असलं नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने आम्हाला मानवाने मंगल मैत्री भावना, प्रत्येकाची मैत्री भावना नका. कारण त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले, तुम्हाला माहिती असेल. जसे जयमंगल अठ्ठगाथेमध्ये, आता मला मी शेवटच्या याच्यात असं रिवास गाडी आहे, गुरुजी का उभे राहिले मला समजलं. हा, कारण सांगितलं. आता रिवाज गाडी आहे, कारण पुढे लांबवायचं आपल्याला. तर सांगायचं काय की भगवान बुद्धाने आपल्याला, मानवाला, सर्वांना समान मानवतेचा संदेश दिलेला आहे. सब पापश करणं कुशलश उपसंपदा सचेत पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. मी काव्यरूपामध्ये बोलत असल्यामुळं ती चाल वापरली, नाही तर मला काय तुम्ही काय त्रैलोक्याचं काम करता. चाल जाऊ दे कोणती पण चांगली आहे. आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचं काम करायचं आहे, त्यांच्यावर निष्ठा, त्याचा प्रश्न नाही. चाल म्हणजे चाल कोणती, त्यापेक्षा त्यात काय सांगितलेलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. चालेल काय कोणत्या वेगळ्या वेगळ्या वापरू शकतो आपण. आणि कोणत्याही प्रकारचं पापकर्म करू नका, का ज्या पाप करण्यामुळं तुमच्या जीवनाचा अंत होऊ शकतो, तुम्हाला जीवनाचा ऱ्हास होऊ शकतो, अधोगतीच्या मार्गांमध्ये येऊ शकता, जीवन हलाखीत येऊ शकतो, दुःख तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून तसं वागू नका.
एवढंच काय, भगवान बुद्धाने या प्रत्येक मानवाला दुःख मुक्तीचा मार्ग दिलेला आहे. आणि या दुःख मुक्तीच्या मार्गामध्ये भगवान बुद्धाने 8 प्रकारच्या तुम्हाला मानवतेचा दृष्टिकोन ठेवायला सांगितलेला, 8 प्रकारच्या मानवता त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. जर तुम्ही त्याप्रमाणे जर वागला तर तुमच्या जीवनामध्ये काय सुख सुख. बरोबर ना? दुखले का पाय, मुंग्या आल्या असेल तर सांगा, मी साखर टाकतो. अजून मुंग्या लागल्यावर काय करतात तो दुसरे पण आहे ना. हां, मुंग्या लागणारच, कारण मी खुर्चीवर बसले, तुम्ही खाली बसलेले, सहज लागणारच आहे. कारण एवढा वेळ आम्ही कधी आयुष्यामध्ये एवढा कधी बसत नाही हो. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी जीवन त्रासातूनच न्यावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. कोणतं देव? तर 33 कोटीपैकी एक बनायचंय का? नाही. देव पण म्हणजे चांगलं पण, खऱ्या अर्थाचं सुख ज्याच्यामध्ये ते आहे. यासाठी भगवान बुद्धाने 8 प्रकारच्या मार्गामध्ये या सम्यक म्हणजे या संपूर्ण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये मानवाला सम्यक दृष्टीची मानवता ठेवायला सांगितलेली. मानवता कोणती असली पाहिजे? सम्यक दृष्टीची. इतरांकडे पाहताना, बोलताना, सगळ्याच गोष्टी ज्या काय असेल त्या गोष्टी करताना इतरांच्या प्रती सम्यक दृष्टी म्हणजे तुमचा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. म्हणूनच ते 3ऱ्या शिलामध्ये तेच सांगितलेले आहे ना. 3ऱ्या शिलामध्ये ते सांगितलेलं की परस्त्रीकडे पाहण्याचा उद्देश कसा ठेवावा ते सांगितले. परपुरुषाकडे कसं ठेवावा. अगर एखाद्याची संपत्ती जरी असेल तर ती संपत्ती सुद्धा तिच्या बाबतीमध्ये पाहिल्यानंतर लोभाची भावना नसावी, तिथं मिथ्या दृष्टी नसावी, तर सम्यक दृष्टी जर असली तर मानवाला सुख प्राप्त होऊ शकतं. बरोबर ना रे बाळांनो? आहे ना? खरं आहे का नाही? मग सम्यक दृष्टी म्हणजे कळलं काय आहे? तुमची सम्यक दृष्टी भारी चाललेली होती. मला समजली तुमची दृष्टी कुठे होती. आता आपल्याला याच्यातून सम्यक दृष्टी वाढवायची आहे. आपण बोलत असताना सुद्धा सम्यक वाणी सुद्धा चांगलीच सांगितलेली आहे. कर्म करायचे, आपले कर्म कसे करावे ते कर्म करण्याची सुद्धा मानवता सांगितलेली आहे. आपण असे कर्म करा की ज्या कर्मामुळे आपलीही उन्नती होणार आहे, आपल्याला सुख प्राप्त मिळणार आहे, इतरांना सुद्धा सुख मिळणार आहे, अशा प्रकारचे कर्म करा. आणि मग कोणतं कर्म करा? कोणतं कर्म करा? बोलण्याचं सुख, सगळं प्रेमानं इतरांचं वागलं. म्हणतात, माणसाने माणसासे प्रेमाने वागावे, आपल्या हिताला जपावे, आपल्या हिताला जाणावे. माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे, आपल्या हिताला जाणावे, आपल्या हिताला जाणावे. ज्ञानी पंडित झाला म्हणून काय थाटात चालायचे, असं नाही गर्वानं बोलायचे, असं नाही गर्वाने बोलायचे. धन संपत्ती आली म्हणून काय तोऱ्यात राहायचं, व्यर्थ जीवन जगायचं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे, प्रेमाने वागावे, आपल्या हिताला जाणावे. याच्यासाठी. आणि मग माणसामध्ये निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे विकार आहेत ना, है ना? काय रे, मी हसायला लागलो तुम्ही रडायला लागले नका. काम क्रोध द्वेष मत्सर मोहाला जाळावे, आपल्या हिताला जगावे. आणि मग सगळ्यात शेवटी मानवतेचा एक महान संदेश आहे, इथे आपण देतो. आदराने फुले वाहून खरे प्रेमाचे, करतो सेवा मानवाची,
करतो सेवा मानवाचे, बंधुभाव सोडून सेवेला जागावे, बंधुभाव सोडून सेवेला जागावे, आपल्या हिताला जागावे, आपल्या हिताला जागावे, माणसाने माणसाचे प्रेमाने वागावे, आपल्या हिताला जाणावे. या प्रकारे हा संदेश आहे. हा सगळा संदेश मानवतेचा. आणि म्हणून शेवट करत असताना भगवान बुद्धांनी सगळ्या प्रकारचे जेवढेही 8ही प्रकारचे जे आम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, हे सर्व आम्ही जीवनामध्ये आमचा चरितार्थ चालवताना सुद्धा योग्य पद्धतीने चरितार्थ चालवतो. भगवान बुद्धाने आम्हाला 10 प्रकारच्या पारमिता ज्या सांगितलेल्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहे. सगळ्यात म्हणजे नीतिमत्तेची मानवता आम्ही बरोबर ठेवा. 5 प्रकारच्या नीतिमत्तेचं पालन करा हे सांगितलंच. पण त्यामध्ये सगळ्यात अजून श्रेष्ठ म्हटल्यानंतर एक दान क्रिया, म्हणजे दान देण्याची मानवता आहे. घेण्याची नाही तर देण्याची मानवता सांगितलेली आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे दानच धम्मचर्याच यात कानाच संग हो, अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं. म्हणून म्हटलेलं आहे दान दिल्यामुळं काय होतं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कारण खऱ्या अर्थाची उदारता त्याच्यामध्ये आहे. स्वार्थाचे किंवा परतफेडीचे अपेक्षा न करता इतरांच्या भल्यासाठी सुखासाठी दान देणं ही एक मानवता. आणि त्यासाठीच विषयाचा सेवन करत असताना आपल्या मनामधील असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या जेवढ्याही तृष्णा असतील सर्व तृष्णांचा नाश करा. काम क्रोध द्वेष लोभ मत्सर ईर्ष्या मीपणा गर्व आदी तृष्णांचा पण नाश करा. हेच जीवनाचं सत्य आहे, हेच जीवनाचं भलं आहे, हेच जीवनाचं खरे सुख आहे. आणि भल्या माणसा म्हणूनच म्हटलंय भल्या माणसा तो माणूस बन. त्याच्यामुळे आणि यासाठी भगवान बुद्धाने त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तृष्णा त्याग केलेला आहे. त्याने मानवतेचा भाग बघितलेला. जसं असं एक छोटंसं उदाहरण म्हटलं 1 मिनिटामध्ये शेवटचा भाग हे करत असताना, कारण आता घड्याळात बघून बोलत आहे वेळ संपला 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 तेव्हा संपला 5 मिनिटं. तुम्हाला माहिती असे की ज्यावेळेस जय मंगल अठ्ठगाथेमध्ये एक आपण गाथा बोलतो, जे चाय दोठ वचनं जन कायम जे संतेन सोम विधिना जितवा अग्नी. आहे ना, थोडं उलटं बोललो. बघू बरं तुमच्याकडे पाठ आहे. अरे पाठ आहे त्याच्यामुळं मी उलटं बोललो थोडं वेगळं याच्यात. तर गुरुजीनेच बरोबर आहे. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही ऐकताय की त्यावेळेस चिंचा नावाच्या स्त्रीने जे जैन धर्मियांचे निकट नाथ आहे यांना ज्यावेळेस देवदत्त आहे त्या देवदत्ताच्या सांगण्यानुसार त्या स्त्रीला भगवान बुद्धांना बदनाम करण्यासाठी दरबारामध्ये दिलेलं होतं. परंतु भगवान बुद्धाने काय केलं, तिने काय केलं होतं, गरोदर असल्यासारखं पोटाला काष्ट बांधलं होतं, असं चिंध्यावर बांधल्या होत्या, वरून फळी बांधलेली होती आणि भगवान बुद्धांच्या समोर आलेली होती. त्यावेळेस भगवान बुद्ध तिला उद्देशून काय म्हणतात की हे तुला आणि मलाच माहिती आहे. तिला वाटलं की भगवान बुद्धाने आपला अपराध मान्य केला म्हणून तिला हसू आलं. तिचं पितळ उघड पडलं, सगळं खाली पडल्यामुळं तिला सुद्धा भगवान बुद्धांनी माफ केलं. शेवटपर्यंत देवदत्ताने भगवान बुद्धांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी भगवान बुद्धाने देवदत्ताकडे शत्रूच्या भावनेनं न बघता मित्राच्या भावनेनं बघितलेला आहे. एवढा क्रूर 1000 लोकांच्या उंगली 999 लोकांना ठार मारलं, उंगली कापलेली आहे आणि त्याचा एकदम वासवीस भरेल अशा प्रकारची त्या बोटांची माळ गळ्यामध्ये घातलेली भगवान बुद्धांनी त्या अंगुलीमालाचं सुद्धा परिवर्तन केलं. कारण त्याचं नाव अंगुलीमाल नव्हतं तर त्याचं नाव अहिंसक होतं. त्याला भिक्षू अंगुलीमाल बनवलं.
म्हणजे भगवान बुद्धांनी फार मोठ्या प्रकारची मानवता या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये सर्वांच्या प्रती तयार केली ना, आज आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपण पण काय करतो, कोरोनाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाचे आमचे कोरोना योद्धांनी मानवता दाखवली, त्यामुळं लोकांना वाचवलं. महापूर आला तर आम्ही पोहून जाऊन एखाद्याचा जीव वाचवतो. आम्ही वाचलो पाहिजे, दुसऱ्यांना वाचवायचं आहे. एवढंच काय, आम्ही घर बांधत असताना किती पाहतो माहीत नाही, घर बांधत असताना आपली भिंत थोडी तिकडे सरकू नये खूप काळजी घेतो ना. ज्याच्यात आहे ना, जेवढी बाउंड्री दिली ना, जेवढं दिलं ना तेवढंच बांधायचं आहे. आणि आपण तोही सुखी संपन्न राहायला पाहिजे, त्याच्या घरामध्ये मी राहायला पाहिजे, असा पद्धतीचा विचार तुमच्या मनामध्ये असतो. आणि यासाठीच एक मानवतेचा संदेश मी देतो की या संदेशामध्ये आता बरेच काय असल्यामुळे एवढं काय सगळं बोलणं एवढं हे नाही आहे. त्यासाठी हा माणसाचा जीव जो आहे तो कसा आहे, एकदाच मिळतो, पुन्हा भेटणार नाही. म्हणून याच जीवनामध्ये असं जीवन जगा की मानवतेचा दृष्टिकोन ठेवून स्वतःचंही भलं झालं पाहिजे, इतरांचं भलं झालं पाहिजे. यासाठी मानवाचं जीवन कसं आहे, हे जीवन पहिल्यांदा आपलं स्वतःचं प्रत्येकाने आत्मचिंतन करा, हे जीवन कसं आहे. आणि म्हणून एक कवी म्हणतोय, माणसाचा जीव हा पाण्याचा बुडबुडा आहे, जिवंत भरलेला पण शेवटी रिकामा घडा आहे. आणि म्हणून म्हणतो, नको करू गर्वाची भाषा, आहे गर्वाचे घर खाली, नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली, माती खाली, माती खाली. माती म्हणे कुंभाराला, किती तुडवशील सांग रे तू मजला, पण एक दिवस असा येईल, मातीमध्ये गाडेन मी तुझला. आणि जिवंतपणीच आपण माझं माझं माझा बंगला गाडी वगैरे काय काय म्हणतो, पण मरण पावल्यानंतर किती धनवान असेल, पैशात लोळणारा असेल, तरी शेवटी 1 रुपया घेऊन जातो धर्म. आपण पतीच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे, सोन्या चांद्याने नडलेले आहेत चांगल्या पद्धतीने. आणि मग जेवढं सोनं जास्त अंगावर तेवढ्या प्रकारची सुंदर बाई, सुंदर पत्नी. पण शेवटी पतीचं होतं त्याला देत नाही, त्याची किंमत फुटक्या मन्या आहे, असं नाही. आणि त्यासाठीच म्हटलेलं आहे, बंगला गाडी माडे येथेच राहणार आहे रे, मेल्यावर माणसा तू मातीमध्ये जाणार आहेस रे. भल्या भल्या बघणाऱ्यांच्या देहाची माती झाली. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे, नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली, नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली. त्याच्यासाठी जिवंतपणीच काय करा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला सूर जैसा ओठातून ओंघळावा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, संसार वेलीवर हे सुख दुःख फुलोनी फुलावे. संदेशा जीवनाचा दुःखी मनी हर्ष व्हावा,
आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.